केवळ रामनाम जपल्याने 33 कोटी देवतांच्या आव्हानांचा लाभ मिळतो. कसा? चला तर बघूया. ऋषी विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मणांना यज्ञ रक्षणासाठी राक्षसांपासून त्यांच्या अग्नितपस्येचे रक्षण करण्यासाठी वनात घेऊन गेले. श्रीरामाविषयीच्या अपार प्रेमामुळे विश्वामित्रांना त्यांना काहीतरी देणगी द्यावी असे वाटले. ऋषी असूनही त्यांच्याजवळ कोणतीही संसारिक संपत्ती नव्हती, पण त्यांनी कठोर तपस्या केली होती. त्यांनी कोट्यवधी देवतांची प्रत्येकासाठी असलेल्या मंत्रांसह दीर्घकाळ तपस्या केली होती. त्याच मंत्रांची दीक्षा त्यांनी श्रीरामांना दिली. मंत्रांची दीक्षा मिळताच देवता श्रीरामांसमोर प्रकट झाले. विश्वामित्रांना याची ईर्ष्या वाटली, कारण ज्या देवतांना प्रकट होण्यासाठी त्यांनी घोर तपस्येची गरज पडत होती ते आता श्रीरामांच्या मंत्रोच्चाराने त्वरित समोर आले. शास्त्रात सांगितले आहे की देवतांना आमंत्रित केले असता त्यांना 3 पैकी कोणत्याही एका ठिकाणी स्थापित करता येते. जलात म्हणूनच जप, कुंभाभिषेक इत्यादींसाठी कलश स्थापित केला जातो. अग्नीत म्हणूनच होम केला जातो किंवा स्वतःच्या शरीरात संध्यावंदनाच्या वेळी देवी गायत्रीला अशाच प्रकारे स्थापित केले जाते. इथे जेव्हा देवतांना आवाहन केले गेले तेव्हा त्यांनी परत आपल्या धामाला जाण्यास नकार दिला. त्यामुळे श्रीरामांनी त्या सर्वांना आपल्या शरीरात आमंत्रित केले. अशा प्रकारे केवळ रामनाम जपल्याने 33 कोटी देवतांच्या आव्हानाचा लाभ मिळतो.